फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्पेनोजाचे ज्ञानविषयक सिद्धांत म्हणजे नॉलेजची थेरी. नॉलेजची थेरी हे कुठे येत असते? एपिस्टेमॉलॉजीमध्ये. ओके, त्या शाखेमध्ये येत असते. आणि म्हणून स्पेनोजाचे हा जे आपण म्हणून की ज्ञानविषयक जेही त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं असणार आहे, त्यांनी आपल्या थेरीमध्ये सांगितलेलं असणार आहे नॉलेज, ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण आपल्याला फर्स्ट व्हिडिओ हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असते आणि त्यानुसारच आपले इथे व्हिडिओ इथे चालत असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे. ठीक आहे. का बरं त्यांना बुद्धिवादी म्हटले जाते? का बरं त्यांनी एक तत्वाला मान्यता दिलेली आहे आणि का बरं त्या एक तत्वामध्ये त्यांचं ईश्वर जे आहे ते त्या तत्वातील एक महत्त्वाचा भाग कसा काय असणार आहे, सगळं मी पहिलेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं असणार आहे आणि डिटेलमध्ये सांगितलेलं असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे हा 8वा व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत स्पेनोजाचा ज्ञान सिद्धांत म्हणजे थेरी ऑफ नॉलेज. आता बघा, नॉलेज तुम्हाला कुठून मिळतं? सगळ्याचकडनं मिळते. आता नॉलेजचं ते एकच आपण म्हणून की वे नसते, एक स्रोतच नसते, तर अनेक मार्गाने तुम्हाला नॉलेज मिळत असते. आणि म्हणूनच इथे स्पेनोजा ते म्हणतात की ज्ञानसिद्धांतामध्ये ज्ञान कसं काय होतं तर ते आता आपण बघणार आहोत. तर स्पेनोजाच्या ज्ञान सिद्धांतात 2 महत्त्वपूर्ण प्रश्न इथे निर्माण होतं की ज्ञान म्हणजे काय, व्हॉट इज अ नॉलेज. ओके, फर्स्ट असणार आहे. आणि ते सत्य ज्ञान असणार आहे की असत्य ज्ञान असणार आहे, हे दोन्ही महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, सत्य असणार आहे की असत्य, ट्रूथ असणार आहे की फॉल्स असणार आहे, ह्या दोन्ही गोष्टी असणार आहे. जर तुम्हाला पटलं युनिव्हर्सल, ठीक आहे, ओके, तर तुम्ही काय म्हणणार? सत्य ज्ञान असणार आहे, ट्रूथ आहे, नॉलेज आहे. पण जे तुम्हाला वाटलं की नाही मला काहीतरी डाऊट आहे, समोरच्यालाही डाऊट आहे, युनिव्हर्सलला पण काहीतरी डाऊट आहे, तर मग जे असत्य ज्ञान असणार आहे. आणि त्यातच त्यांनी काय केलं, डिफरन्स केलेला आहे, त्याच्यामध्येच त्यांनी फरक केलेला आहे. ते म्हणतात की ज्ञानाचे स्वरूप कसे असणार आहे, ज्ञानाची प्रामाणिकता, या 2 प्रश्नाचे उत्तर शोधणे हे स्पेनोजाच्या ज्ञान सिद्धांताच्या महत्त्वाचे काय असणार आहे, उद्देश असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. आणि तेच म्हणतात की म्हणूनच हे जे ज्ञानविषयक जो सिद्धांत मांडलेला आहे त्या ज्ञानाचे स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल, त्याची प्रामाणिकता पाहायचं असेल, तेव्हाच हे स्पेनोजांनी इथे ज्ञानविषयक तत्वाला इथे मान्यता दिलेली असणार आहे. आता इंडियन फिलॉसॉफीमध्ये जर बघितलं, तुम्ही जर बघितलं असेलच, वाचलं असेल, तुमच्या लक्षात आलंही असेल की त्याच्यामध्ये ज्ञानमीमांसेमध्ये सांख्य आणि मीमांसा दर्शनामध्ये स्पेनोजा हे ज्ञानाचं स्वतः प्रामाण्य मानत असतात. म्हणजे इंडियन फिलॉसॉफीमध्ये सांख्य दर्शनामध्ये पण त्यांनी ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, स्वतः प्रमाणित म्हटलेलं आहे. आणि आपल्या पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये बुद्धिवादी दार्शनिकमध्ये स्पेनोजांनी पण ज्ञानालाचं स्वतः प्रामाण्य म्हटलेलं असणार आहे. आणि स्पेनोजाच्या मते ज्ञान हे कसे असले पाहिजे ना, स्वयंप्रकाशित असले पाहिजे, स्वयंप्रकाश असले पाहिजे ना, अर्थात त्याची उत्पत्ती आणि आपण म्हणून की उत्पत्ती तर असलीच पाहिजे आणि त्याची ज्ञाप्तीच्या संदर्भात स्वतः प्रामाण्यवादी ते असले पाहिजे. म्हणजे स्वतः प्रकाशित म्हणजे काय? का आता बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीचा डाऊट असेल तर मग ते स्वतः प्रकाशित असणार आहे का? जर तुम्ही म्हणाल की तुम्हालाही पटलेलं आणि तुम्ही समोरच्यालाही पटवून देऊ शकता आणि तेच काय सर्व जगाला पटवून देऊ शकता ते नॉलेज, तर तुम्ही काय म्हणणार, स्वयंप्रकाशित असणार आहे. ओके, आलं लक्षामध्ये. आणि त्याचनुसार ते म्हणतात की प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच ज्ञानाची ते आपल्याला आवश्यकता पडत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे जेव्हा आपण प्रत्यक्ष ज्ञानाची जेव्हा गोष्ट करत असतो की मला जे ज्ञान होतं प्रत्यक्ष होत आहे, माझ्यासमोर इथे बॅग ठेवलेलं मला प्रत्यक्ष त्याचं ज्ञान होत आहे, माझ्यासमोर इथे टेबल ठेवलेलं याचं प्रत्यक्ष ज्ञान होत आहे, मी त्याला स्वीकार करणार आहे. तर बाकी जे येणार आहे, बाकीचे जे लोक असणार आहे, जे पीपल असणार आहे, जे समुदाय असणार आहे, त्यांना पण ते काय असणार आहे, ट्रूथ दिसणार आहे, ते सत्य दिसणार आहे. पण मी म्हटलं की माझ्यासमोर एखादा ईश्वर बसलेला आहे, आत्मा बसलेली आहे, तर मला दिसत नाही, तर मी लोकांना काय समजून सांगणार आहे, काय पटवून देणार आहे आपली युक्ती. ओके, तर याचप्रमाणे ते म्हणतात की जेव्हा स्वयंप्रकाशित असते त्याला कुठल्याच ज्ञानाची आवश्यकता नसते, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, त्यांनी स्वयंप्रकाशित ज्ञान म्हटलं गेलेलं असणार आहे, म्हणजे स्वतः प्रामाण्य म्हटलेलं असणार आहे. ओके, जर एखाद्या ज्ञानाची प्रामाणिकता आपल्याहून भिन्न दुसऱ्या ज्ञानावर आधारित असते असे म्हटले तर त्या ठिकाणी अनावस्था दोष इथे निर्माण होणार आहे. म्हणजे एक ज्ञान दुसऱ्या ज्ञानावरती आधारित आहे असं जर म्हटलं तर म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं दोष होणार आहे, अनावस्था दोष इथे निर्माण होणार आहे. दोष उत्पन्न झाल्याशिवाय इथे राहणार नाही, म्हणजे होणारच आहे. एका ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची अपेक्षा
असेल तर दुसऱ्यासाठी तिसऱ्या ज्ञानाची आवश्यकता असेल आणि मग अशा प्रकारे अनावस्था दोष इथे निर्माण होत असते. आणि म्हणूनच जेव्हा ज्ञानाची उत्पत्ती होईल तेव्हा त्याच्या उत्पत्तीबरोबरच त्याची प्रामाणिकताही सिद्ध होणार आहे. ते सिद्ध होऊन त्याचे काय होणार आहे, उत्पन्नही होणार आहे. आणि म्हणूनच ज्ञान कसं असलं पाहिजे म्हणते की स्वयंप्रकाशित असलं पाहिजे. स्वयंप्रकाश असला पाहिजे, त्याला प्रकाशित करण्यासाठी अन्य ज्ञानाची आपल्याला आवश्यकता पडली नाही पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे नॉलेज कसं असलं पाहिजे, तुम्हाला पटलं तुम्ही दुसऱ्यांना पटवून दिलं पाहिजे, दुसऱ्याला का तिसऱ्याला पटवून देता आलं पाहिजे, चौथ्याला पटवून देता आलं पाहिजे. म्हणजे ते ज्ञान असेल तेव्हाच तुम्ही पटवून देता. तुम्हाला नॉलेज असेल तेव्हाच तुम्ही त्याला पटवून देऊ शकता. अन्यथा तुम्ही त्याला सांगू शकत नाही. केव्हा ते म्हणणार की अरे बेटा तुलाच येऊन नाही राहिले तर तू कशाला दुसऱ्याला सांगून राहिला, बरोबर आहे, असं होणार आहे. म्हणजे आपणच आपला हासा उडवायचा आहे का इथे नाही. म्हणून स्पिनोझा म्हणते जे ज्ञान तुम्हाला स्वयंप्रकाशित आहे, स्वतः मान्य असणार आहे, तुम्ही स्वतः प्रमाणित करू शकता, तेच ज्ञान काय आहे जगालाही तुम्ही पटवून देऊ शकता. अन्यथा तुम्ही पटवून देऊ शकत नाही. आणि ते जर पटवून देऊ शकत नाही तर इथे अनावस्था दोष इथे निर्माण होता, असं कोण म्हणत आहे, आपले स्पिनोझा म्हणत आहे. आणि त्यांचे जे ज्ञान आपण म्हणू की ज्ञानाची जी थेअरी आहे सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यांची जी तुलना आहे डायरेक्ट भारतीय इंडियन फिलॉसॉफीमध्ये सांख्य दर्शनामध्ये सांगितलेली असणार आहे. आणि सांख्य दर्शनामध्ये सत्कार्यवादाची तिथे आपल्याला काय काय उल्लेख तिथे करावा लागणार होता. आणि त्यानुसारच ते म्हणतात की माझा जो काय म्हणून आपण ज्ञानाची जे सिद्धांत आहे डायरेक्ट इंडियन फिलॉसॉफीमध्ये सांख्याशी इथे जोडला गेलेला असणार आहे. ज्या प्रकारे इंडियन फिलॉसॉफीमध्ये सांख्य दर्शन आहे त्यांनी जसं स्वयंप्रकाशित इथे म्हटलेलं आहे, स्वतः प्रामाण्यवादी म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या स्पिनोझांनीही पण त्यांना काय ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, स्वतः प्रकाशित म्हटलेलं आहे, स्वतः प्रमाणित इथे सांगितलेलं असणार आहे. आलं लक्षामध्ये? चला, स्पिनोझांनी काय सांगितलं होतं, ज्ञान किती प्रकारचे असते, 2 प्रकारचे. एक कुठलं असलं पाहिजे म्हणते, एक सत्य ज्ञान आणि दुसरं आहे असत्य ज्ञान. आलं लक्षामध्ये? 2च गोष्टी ते सांगितलेल्या आहे. तर आता आपण वर तर बघितलेलं, वर म्हणजे काय तर ते आपल्या पहिल्याच्या PPTमध्ये तुम्ही बघितलेलंच होतं. तर स्पिनोझा सर्वच ज्ञानाचं बुद्धिगम्य मानतात. अरे बाबा बुद्धिगम्य म्हणजे काय, ते बुद्धिवादी दार्शनिक आहे तर बुद्धीचाच उपयोग करणार आहे की नाही, अनुभववादीचं तर अनुभववादीचं सांगितलं असतं, ते आलं असतं इथे. आता बुद्धिगम्य म्हटलं की बुद्धीचाच उपयोग करणार आहे, बुद्धीनेच असणार आहे, रॅशनल तरीकेने त्यांनी आपला विचार मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ज्ञान हे जर बुद्धिगम्य असेल, म्हणजे ज्ञान बुद्धीने जर मांडलेले असेल तर त्याची भूमिका नक्कीच भारतीय ज्ञानमीमांसेतील स्वतः प्रामाण्यवादाप्रमाणेच इथे राहणार आहे. आणि त्यांच्या मते सत्य हाच काय आहे, ज्ञानाची एक गरज असणार आहे, ज्ञानाचा स्वाभाविक गुणधर्म असणार आहे, आंतरिक गुणधर्म असणार आहे. म्हणजेच काय तर ज्ञानाची सत्यता त्यांच्या सोबतच निर्माण होणार आहे. असा जो प्रश्न इथे निर्माण झालेला आहे की ज्ञानाचे स्वाभाविक गुण कोणते, तर काय असणार आहे, सत्य ज्ञान असणार आहे. सत्य ज्ञानाबरोबर ते कसे असले पाहिजे, स्वाभाविक असले पाहिजे, आंतरिक असलं पाहिजे. लक्षामध्ये? स्पिनोझाच्या मते ज्ञानाचे स्पष्ट संशय करणे हाच त्यांचे आंतरिक अथवा स्वाभाविक गुणधर्म आहे. आणि हे गुणधर्म स्वतः प्रस्तुत असतात आणि हे गुणधर्म सत्य ज्ञानाचे परिचय आहे. आणि म्हणूनच संपूर्ण प्रत्यय हेच सत्य ज्ञान आहे. आणि पूर्ण प्रत्ययाची उत्पत्ती काय असणार आहे, स्वतः असणार आहे. म्हणजे जेव्हा सत्य ज्ञानाची इथे जेव्हा गरज पडते किंवा आपण म्हणतो तेव्हा त्या ज्ञानाला ज्ञानाचे परिचयात्मक ज्ञान म्हटले जाते. प्रस्तुत इथे त्याला त्याच्यामध्ये निसंशय असते. संशय असते का, डाऊट घेऊ शकतो का आपण, नाही, निसंशय असलं पाहिजे ना, ते ज्ञान स्पष्ट असलं पाहिजे. आता एखादे बघा, एखादा आपण म्हणू की तुम्हालाच ज्ञान नाही आहे तर तुम्ही स्पष्ट कसं काय करू शकता, त्याचं स्पष्टीकरण कसं काय करू शकता, तुम्ही क्लिअर कसं करू शकता जर तुम्हाला माहीतच नाही आहे. तर म्हणून इथे आपल्या स्पिनोझा म्हणते ज्ञानही कसं असलं पाहिजे म्हणते. तर ते म्हणतात की ज्ञानाचं जे आहे नॉलेज कसं असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे, निसंशय असलं पाहिजे, आंतरिक असलं पाहिजे, स्वाभाविक त्यांचा गुण असला पाहिजे. आणि ते काय असलं पाहिजे ना, स्वतः प्रस्तुत असलं पाहिजे, सत्य गुण असलं पाहिजे. आणि या सगळ्या गुणांच्या नुसारच आपण त्याला म्हणून सत्य ज्ञान आहे. म्हणजे क्लिअर इथे आपल्या थेअरी इथे पाहायला मिळत आहे नॉलेजची. आता तात्पर्य असे की निसंशय आणि स्पष्ट ज्ञान हेच सत्य ज्ञान किंवा पूर्ण प्रत्यय आहे. म्हणूनच सत्तेचा इथे काय आहे मानदंड पण इथे आपल्याला पाहायला मिळत असते. लक्षामध्ये? तर स्पष्टता आणि निसंशय त्याला आपण म्हणू शकतो. आणि ज्ञानाचे स्वतः किंवा आंतरिक जेव्हा गुण किंवा बाह्य आपण गुण पाहत असतो किंवा परतः आपण त्याला म्हणू शकत नाही
काही तत्ववेत्यांनी त्यांचेही मत असे आहे की ते म्हणतात की जेव्हा आपण असे म्हणून की जेव्हा आपल्याला सत्यज्ञानाची जेव्हा आपण म्हणू की सेवा आपण जेव्हा देत असतो किंवा सर्व्हिस देत असतो किंवा त्या सिद्धांताच्या आपण पुरस्कर्ता पण असू शकतो, त्या ज्ञानाचे स्पष्टीकरणानुसार आपण त्याचं काय करतो, त्या सिद्धांताला एक पुरस्कृत करतो, बक्षीस देत असतो आणि तेव्हाच आपण त्याला काय म्हणणार आहोत, सत्यज्ञान म्हणणार आहोत. स्पष्टता असली पाहिजे आणि त्या सिद्धांतानुसार ज्ञानाच्या अनुरूप वस्तू असणे आणि त्यानुसारच त्यांच्या यथार्थताही असली पाहिजे. जर ज्ञानाच्या अनुरूप वस्तू नसेल तर ज्ञान अयथार्थ ठरू शकतात. म्हणजे अयथार्थ म्हणजे भ्रम असू शकते, म्हणजे ख्याती असू शकते. ख्याती म्हणजेच भ्रम लक्षामध्ये. म्हणजे त्या ज्ञानामध्ये काय आहे, भ्रम आहे. ज्या प्रकारे आपल्याला आपण म्हणून की आपण अंधारात कुठेतरी चाललेलो आहो आणि आपल्याला काय करायचं आहे, रस्त्याने चाललेलो असल्या कारणाने आपल्याला कळलं की अरे तिथे काय आहे, रस्त्यावरती आपण म्हणून की एखादी लाकडाची काडी आहे किंवा आपण म्हणून की एखादा काहीतरी ओंडकं पडलेलं आहे आणि ते ओंडकं नसतं तर सापच असेल तर म्हणजे हाही आपल्याला भ्रम असेल. आता ते ओंडकं असेल किंवा लाकडी असेल, फळा असेल तर ओके, आणि जर सापच असेल तर आपला भ्रम तर तुटला ना. म्हणजे आपण तर आपल्याला चावला साप तर आपण तर गेलोच ना. म्हणून ते म्हणतात की हे जे आहे यथार्थ किंवा हे भ्रम ज्ञान होय तेही आपल्याला मान्य आहे. आणि स्पेनोजाचा तर ज्ञान आणि वस्तू यांच्यात संवाद सिद्धांत मान्य करीत नाही, कारण त्यांच्या मते यथार्थ ज्ञानच हे कसे असले पाहिजे, म्हणते निश्चित असले पाहिजे आणि निसंशय असलं पाहिजे. जेव्हा ज्ञानाची किंवा ट्रूथ नॉलेजची किंवा यथार्थ ज्ञानाची, प्रत्यक्ष ज्ञानाची जेव्हा गरज पडलेली आहे त्यावेळेसच निश्चयात्मक असलं पाहिजे आणि निसंशय असला पाहिजे, डाऊटफुल असला पाहिजे ते नॉलेज. आणि त्याद्वारे ज्ञानाचे आंतरिक गुणही असले पाहिजे. आणि स्पेनोजाच्या ज्ञान सिद्धांताला स्वतः प्रामाण्यवादी पण इथे म्हटले जाते. तात्पर्य असे की त्यांच्या मते सत्य आणि असत्य दोन्ही ज्ञानाचे स्वाभाविक गुण आहे आणि त्यांची उत्पत्ती ज्ञानाच्या सोबतच होत असते. म्हणजे सत्य आणि असत्य हे दोन्ही ज्ञानाचे स्वभाव असूनही त्यांची उत्पत्ती त्यामधनंच होत असते, त्याच्यातूनच ते निर्माण झालेले असणार आहेत. ओके, तर पुन्हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की सत्य ज्ञान काय आहे, असत्य ज्ञान काय आहे. अरे गुणांचे जेव्हा ज्ञान जे आहे आपणास कसे होणार आहे, स्पेनोजाच्या मतानुसार सत्य तर स्वतः प्रामाण्य आहे, परंतु असत्य ज्ञान काय आहे, स्वतः प्रामाणिक असू शकत नाही. ठीक आहे. आता बघा, असत्य ज्ञान म्हटलं की काय हे स्वतः प्रामाणिक असं, अरे बाबा मी तर काय खरंच आहे, सत्य ज्ञान आहे आणि म्हणून करा हे असत्य ज्ञान आहे. तुम्हाला ते काय करेल, वेळेमध्ये ठरवणार आहे. तुम्ही म्हणा एक तर सत्य आहे आणि तुम्ही म्हणा की एक तर असत्य आहे पण आणि नाही आहे पण. असा जर तुम्ही भ्रम जर निर्माण केला, ख्याती निर्माण केली, तुम्हाला ते वेळे ठरवणार आहे लक्षामध्ये. आणि म्हणूनच ते म्हणतात की जेव्हा सत्य ज्ञानाची इथे जेव्हा गोष्ट येते ती कधी पण स्वतः प्रामाणिक असली पाहिजे आणि स्वतः ती काय केली पाहिजे, आपल्याला त्याच्यात डाऊट घेता आलं नाही पाहिजे. जर तुम्ही डाऊट घेतलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, असत्य ज्ञान असणार आहे. असत्य ज्ञानाची गोष्ट करता असत्य स्वतः प्रामाण्य असू शकत नाही असं कोण म्हणत आहे, स्पेनोजा म्हणत आहे. आता ते म्हणतात की असत्य सिद्धांताच्या बाबतीत बोलताना स्पेनोजा इथे म्हणतात की संदेहास्पद आणि अस्पष्ट विचार हेच काय असणार आहे, असत्य ज्ञान असणार आहे. आता बघा, स्पष्ट क्लिअर असलं आणि स्वतः प्रमाणित असलं तर सत्य ओके, ठीक आहे, ट्रूथ आहे ते नॉलेज. पण जेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला संशय घेता आला पाहिजे, डाऊट जर घेतला आपण, निसंदेह, इथे निसंदेहच्या बदली आपण संदेहास्पद म्हटलेलं असणार आहे. स्पष्टच्या ठिकाणी अस्पष्टता इथे जर आपण सांगितलेली असणार आहे तर ते ज्ञान कसं असेल पाहिजे, म्हणते असत्य ज्ञान असलं पाहिजे. आणि यथार्थ ज्ञानाच्या जेव्हा विरुद्ध आहेत आणि यथार्थ त्याच्या अर्थात आपण म्हणून की यथार्थ ज्ञान हे काय असलं पाहिजे ना, भ्रांत ज्ञान आहे आणि मिथ्या ज्ञान आहे, ती खोटं ज्ञान आहे, ते चूक ज्ञान आहे, ती असत्य ज्ञान आहे. आणि ज्ञानाचा अभाव नाही तर ते काय असणार आहे, फक्त एक भ्रम आहे. ज्ञान तर जिच्या तिथेच असणार आहे, फक्त तुमच्या डोळ्याचं तिथे नजर येईल तिथे चेक केलं जाणार आहे, पण ते ज्ञान असणार आहे. पण तुम्हाला ते ज्ञान ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही भ्रम ज्ञान फक्त तुम्हाला मिळणार आहे, पण ज्ञान मिळणार आहे, पण ते कशानुसार ठरणार आहे, सत्य असत्य यथार्थमध्ये ठरणार आहे, अस्पष्टामध्ये ठरणार आहे, संदेहास्पदमध्ये ठरणार आहे. आलं लक्षामध्ये. चला, तर एखाद्या विषयाला न जाणणे, त्याचे ज्ञान न होणे हे त्यांच्या त्या विषयासंबंधी ज्ञानाचा अभाव आहे. आता तुम्ही बघा, तुमचे पेपर सुरू आहे, तुम्हाला एखादा काय सब्जेक्ट खूप कठीण वाटतं, तुम्ही त्याच्याबद्दल कधी विचारच नसेल केला, एखादी पुस्तक वाचूनच नसेल काढली, लायब्ररीमध्ये असेल, ठीक आहे, किंवा वाचली असेल, किंवा आपण म्हणून की तुम्हाला काही डाऊट असेल, तुमचा तो क्लिअर नसेल झाला,
ठीक आहे. असं जरी म्हटलं आपण तर तुम्ही एक तर विचार हा करायला पाहिजे की तुम्ही त्या पुस्तक जे आहे विषयाचं एक तर तुम्हाला ज्ञान आहे का, दुसरं म्हणजे तुम्ही ते पुस्तक हाताळली आहे का, तिसरी म्हणजे त्याच्यामधलं जे पॉईंट आहे आपल्याला ते समजलं आहे का, कुठल्या गोष्टीचं थिंकर आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला ते सांगायचं आहे ते आहे का, हे तुम्हाला समजलं आहे का. ठीक आहे. हे जर ज्ञानच नसेल तुम्हाला तर तुम्ही कशा म्हणणार आहे की तुम्हाला ज्ञान होणार आहे. ठीक आहे. त्या विषयासंबंधित ज्ञानाचा तिथे काय असणार आहे, अभाव असणार आहे, साहजिकच आहे. लक्षामध्ये. परंतु त्या वस्तूच्या स्वरूपातच दुसरेचं काहीतरी असणे हे त्या वस्तूसंबंधी भ्रमज्ञान आहे आणि स्पेनोजा भ्रमास असत्य ज्ञान मानतात आणि यावरून स्पष्ट होते की स्पेनोजा असत्य ज्ञानाचं स्वतः मानत नाही, तर ते म्हणतात की सत्याच्या ठिकाणीच संशयाचा इथे समावेश नसतो, परंतु संशयाच्या ठिकाणी सत्याचा इथे समावेश असण्याची आपल्याला आवश्यकता इथे पडत आहे. आता उदाहरणार्थ ते म्हणतात की झोपेत स्वप्न पाहणारा व्यक्ती तो जागृत स्वप्न असल्याची कल्पना करू शकतो. ओके. तुम्ही झोपलेले आहे एकदम गाढ झोपेमध्ये आणि तुम्ही स्वप्न बघत आहे, एखादी कल्पना केलेली आहे की तुम्ही काय करत आहे, त्या जागृत कल्पनाची तिथे काय केलेली आहे, तुम्ही जागृत असल्याची तुम्ही काय केलेली आहे, कल्पना केलेली आहे. म्हणजे झोपल्या अवस्थेत असून सुद्धा तुम्ही जागे असल्याची इथे कल्पना केलेली आहे. परंतु इथे एकदा जागृत झाल्यावर तो मी स्वप्नात आहे अशी कल्पना करू शकत नाही. म्हणजे बघा, तुम्ही झोपलेले आहात तर तुम्ही म्हणजे झोपेमध्ये कल्पना केली की तुम्ही जागे आहात, हे तुम्ही कल्पना करू शकता, काय याच्यामध्ये सत्य आहे. पण तुम्ही जागे असताना झोपल्याचं जे सोंग आणत असते हे तुम्ही करू शकत नाही. लक्षामध्ये. म्हणजे तो ज्ञान कसा होणार आहे, असत्य होणार आहे. ते म्हणतात ना, झोपलेल्या व्यक्तीला तुम्ही उठवू शकता, ठीक आहे, पण जे झोपाचं सोंग करत आहे त्या व्यक्तीला तुम्ही किती पण हलवा, त्याच्या मागे फटाके लावा, तो कधीच उठणार नाही, कारण तो सोंग करत आहे. लक्षात. झोपेचं सोंग करत आहे. आणि जो खरंच झोपलेला असणार आहे तर त्याला तुम्ही 5 मिनटं 2 मिनटं हलवलं तरी तो उठून जाणार आहे. असं काय आहे स्पेनोजा म्हणत आहे, हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण असणार आहे आपल्यासाठी. आणि स्पेनोजा आपल्या ज्ञानविषयक सिद्धांतामध्ये ज्ञानाचे काही स्तर सांगत असते. ते म्हणतात की आपल्याला ज्ञान 3 प्रकारे होणार आहे. ठीक आहे. एक आहे इंद्रियजन्य ज्ञान. ठीक आहे. दुसरं ज्ञान असणार आहे तर्कजन्य किंवा बौद्धिक ज्ञान असणार आहे आणि तिसरं असणार आहे आपल्याला प्रज्ञाजन्य ज्ञान. ओके. या 3 ज्ञानाची इथे गोष्ट केलेली आहे आणि या 3 ज्ञानाची गोष्ट आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणारच आहोत. आता या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स. हे जे 3 ज्ञानाचे जे स्तर सांगितलेले आहे स्पेनोजाने सगळ्यात महत्त्वाचे आहे. तुम्हाला नॉलेजची जेव्हा थिअरी येणार आहे तुमच्या पेपरमध्ये तर तेव्हा तुम्हाला हे सगळं लिहिता आलं पाहिजे. ओके. आणि मेन म्हणजे काय, तुम्हाला अंडरस्टँड नसला पाहिजे. कुठलाही आपण सब्जेक्ट जेव्हा शिकत असतो त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, काय आपल्याला वाचायचं आहे आणि काय महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके. यामध्ये आपण काय शिकलेलं आहे, आज आपण ज्ञानाचे स्तर शिकलेलं असणार आहोत. ज्ञान म्हणजे काय आहे, सत्य ज्ञान आणि असत्य ज्ञान. असत्य ज्ञानाला काय म्हणायचं आणि सत्य ज्ञानाला काय म्हणायचं, आणि त्याचे जे 3 स्तर आहे ते इथे आपण बघितलेलं आहे. पहिलं स्तर कुठलेलं आहे, इंद्रियजन्य ज्ञान. दुसरं आहे तर्कजन्य ज्ञान किंवा बौद्धिक ज्ञान म्हणून, कारण स्पेनोजा कोण होते, बुद्धिवादी दार्शनिक होते, तर मग बौद्धिक ज्ञानाची इथे गरज पडणारच आहे. नंतर काय असणार आहे, प्रज्ञाजन्य ज्ञान. ओके. आलं लक्षामध्ये. तर चला, हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स. यानंतरचा जो व्हिडिओ असणार तो शेवटचा व्हिडिओ असणार आहे आपल्या स्पेनोजाच्या नुसार, आणि जे ज्ञानाचे जे प्रकार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या बुकमध्ये तुम्ही नोट्स काढून ठेवा, व्यवस्थित तुमचे नोट्स असणार आहे. ठीक आहे. चला, बाय.